मंगलम सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीज नियुक्त करणे आहे। तसेच सिक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहेत। वयोमर्यादा 18 ते 50। कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा। मालेगावच्या शिक्षण घोटाळ्यात आणखी एक गुन्हा दाखल। महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेसह अध्यक्ष सचिव तत्कालीन मुख्याध्यापिका शिक्षण अधिकारी लिपिकावर गुन्हा दाखल। शासनाची 75 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। 1000 कोटींचा नाशिकच्या मालेगावचा शिक्षण घोटाळा असल्याची माहिती। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील शिक्षण घोटाळ्याची व्याप्ती थांबता थांबेना। जवळपास 1000 कोटींचा असणारा हा मालेगावातील घोटाळा प्रकरण आतापर्यंत या 4 गुन्हे दाखल होते आणि काल मध्यरात्री पुन्हा एकदा एक शिक्षण घोटाळा प्रकरणी मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, सचिव जिभाऊ अहिरे, लिपिक निलेश वडगे, तत्कालीन मुख्याध्यापिका लीलाबाई जगताप आणि शिक्षिका सुवर्णा दिलीप अहिरे यांच्यावर बेकायदेशीर नेमणूक दाखविणे, फरक बिल काढणे या कारणावरून गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली। सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी सामाजिक कार्यकर्ता शेखर अशोक पाटील। मी मालेगाव छावणी पोलीस स्टेशन येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेसंदर्भात झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी 2 गुन्हे अगोदरच माझ्या तक्रारीवर दाखल झालेले आहे। परंतु काल 21/1/2026 रोजी पुन्हा एक गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा गंभीर आहे। महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले शाळा या शाळेत एक शिक्षिका आहे सुवर्णा दिलीप अहिरे यांना बेकायदेशीर 2020 मध्ये नेमणूक दाखवून आणि हिची फरक बिल 2014 पासून घेतलेलं असून या प्रकरणात शिक्षण संस्थेतील सेक्रेटरी जिभाऊ रघुनाथ अहिरे व चेअरमॅन सुनील माधवराव वडगे व तत्कालीन मुख्याध्यापक व या संस्थेतील लिपिक निलेश वडगे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल काल झालेले आहे। पुढील तपास PI जाधव साहेब करीत आहेत।